नई जगह में शिफ्ट होना, सेटलिंग इन। या फिर पुरानी जगह को छोड़ना, अनसेटल होना? No. That's not a problem for me. I like to move, not being in one place. मुझे travel करना बहुत पसंद है. In fact, I love to travel. It's just this sleeping problem. So, मुंबई से गोवा क्यों आई? Um, मैं गोवा अपनी एक बेस्ट फ्रेंड के लिए आई हूँ. I came to be with her. Okay. She's having issues with this guy. और बेसिकली वो एक लड़के को बहुत पसंद करती थी और उसे लगा कि वो लड़का भी उसे बहुत पसंद करता था, लेकिन उसकी एंगेजमेंट हो गई किसी और के साथ. So your best friend, is she okay now? वो ठीक है? I don't think so. I don't think she's okay. मुझे क्या लगता है कि उसका मेन प्रॉब्लम है उसका प्रोफेशन. एक ड्रीम जॉब जो उस लड़के के साथ जुड़ा हुआ है, और उस लड़के की मंगेतर भी उस प्रोजेक्ट पे काम करने वाली है. तो कैसे वो ये सब हैंडल कर पाएगी? आई डोंट नो. मुझे समझ में आता सब कुछ गड़बड़ हो गया तो आई डोंट नो कि मैं उसे क्या एडवाइस करूँ, कैसे सलाह दूँ. क्या उसे इस मुश्किल से गुजरना चाहिए? आई मीन इट इज़ हर ड्रीम जॉब आफ्टर ऑल. कभी कभी लगता है कि उसे बोल दूँ कि चुपचाप जॉब कर लो, ऐसा मौका कभी नहीं मिलेगा, जितना भी मुश्किल हो जस्ट डू इट. फिर कभी कभी लगता है कि आई शुड जस्ट से शट अप एंड से नो. सेल्फ रिस्पेक्ट है कि नहीं. सो आई डोंट नो व्हाट टू टेल हर. तुम्हें नींद इसलिए नहीं आ रही है क्योंकि रात भर तुम ये सोचती रहती हो कि तुम अपनी बेस्ट फ्रेंड को शट अप बोलो या नहीं. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त, मजेत ना? असायलाच हवं, कारण तुम्ही आहात संवाद परिवारासोबत. आजचा व्हिडिओ हा जो आपला आहे तो तुम्ही थंबनेल आणि टायटलमध्ये पाहिला असेल की व्हॉट इज अ काउन्सिलिंग प्रोसेस, म्हणजे समुपदेशन प्रक्रिया नक्की काय असते. शाहरुख खानच्याच एका पिक्चरमध्ये डिअर जिंदगी या पिक्चर मधला हा एक सीन आहे. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आलिया भट काउन्सिलिंगला येताना ती स्वतः आलेली नसते. ऍक्च्युली ह्या व्हिडिओमध्ये तो पार्ट नाहीये. त्या मैत्रिणीने तिला सल्ला दिलेला असतो की तू काउन्सिलिंग स्वतःला करून घे, तुला थोडासा विचारांचा भावनांचा तुझा गोंधळ चाललाय. तर इथे इथे हे डॉक्टर्स आहेत, तिथून तुला स्वतःला थोडस दाखवून घे. तर ज्या वेळेला कुठलाही क्लायंट किंवा पेशंट काउन्सिलिंगसाठी येतो तेव्हा तो स्वतः येत नाही. म्हणजे 90% केसेसमध्ये त्याला त्याच्या फॅमिलीमधले किंवा रिलेटिव्ह मध्ये किंवा मित्रपरिवारामध्ये कोण ना कोणतरी त्याला घेऊन येत असतं किंवा त्याला पाठवलेलं असतं काउन्सिलिंगसाठी. एखाद्या दुसऱ्या केसमध्ये असं होतं की तो त्या व्यक्तीला स्वतःला असं वाटतं की मला काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत माझ्यामध्ये, मला गोंधळ होतोय माझ्या विचारांचा, माझ्या भावनांच्या वरती माझा आता कंट्रोल नाही आणि मला डिसिजन घेता येत नाही. अशा केसेसमध्ये ती व्यक्ती स्वतः काउन्सिलिंगसाठी येते. 10 पैकी 1 व्यक्ती अशी असते. बाकी 9 व्यक्ती ह्या अशा असतात की कोणी ना कोणीतरी त्यांना पाठवलेलं असतं. ज्या वेळेला ही व्यक्ती काउन्सिलिंगसाठी येते त्यावेळेला पूर्णपणे गोंधळलेली असते आणि ती पहिल्यांदा त्या काउन्सिलरला चेक करत असते. म्हणजे हा काउन्सिलर खरंच चांगला आहे का नाही, किंवा माझी समस्या समजून घेईल का नाही. त्यामुळे कधी कधी ती स्वतःची स्टोरी ही तिच्या मैत्रिणीची किंवा मित्राची स्टोरी म्हणून सुद्धा सांगते, जसं आलिया भटने केलं. तर त्यावेळेला असं जो क्लायंट असतो तो खोटं बोलण्याची सुद्धा शक्यता असतो किंवा आपल्याला काउन्सिलरला चेक करण्याची सुद्धा शक्यता असते. पण तो काउन्सिलर तेवढा हुशार असतो, तो लगेच ओळखून घेतो की हे काय चाललंय ते. जसं या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं. तर ह्या ज्या स्टेजेस असतात त्या स्टेजेस मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ही जी पहिली स्टेज असते, ज्या वेळेला एखादा क्लायंट येतो त्यावेळेला पूर्णपणे विचारांचा भावनांचा गोंधळ असतो, त्याला निर्णय घेता येत नाही, त्याचे नातेसंबंध त्या ठिकाणचे बिघडलेले असतात. तर पहिला जो भाग असतो तो रिलेशनशिप बिल्डिंग करणं म्हणजे काय, तर रॅपो इस्टॅब्लिश केला जातो पहिल्यांदा. ज्यावेळेला क्लायंट येतो त्यावेळेला पहिलं सेशन हे ते खास ओळख होण्यासाठी हे सेशन असतं की त्या क्लायंटला त्या काउन्सिलरवरती विश्वास बसला पाहिजे आणि त्या काउन्सिलरला सुद्धा त्या क्लायंट बद्दल थोडी खरी माहिती समजली पाहिजे. कारण बऱ्याचदा काय होतं, तो क्लायंट खोटं बोलण्याची शक्यता जास्त किंवा लपवण्याची शक्यता जास्त असते. तर हा जो रॅपो आहे तो एस्टॅब्लिश करण्याचं पहिलं काम असतं. तो कदाचित एका सेशन मध्ये होतं किंवा त्याच्यासाठी 2 सेशन सुद्धा जावे लागतात. त्याच्यानंतरचं जी स्टेज असते ते प्रॉब्लेम असेसमेंट. नक्की प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे बऱ्याचदा प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असते की मीच कसा बरोबर आहे. खास करून नवरा बायकोच्या केसमध्ये असं होतं किंवा सासू सुनेच्या केसमध्ये असं होतं की मी बरोबर आहे, मी असं असं करत असते किंवा करतो आणि त्याचं चुकतं किंवा तिचं चुकतं.
हे नातेसंबंधातले क्लॅशेस भरपूर असतात. तर खरा प्रॉब्लेम काय? तर प्रॉब्लेम असेसमेंट करण्याचं काम या स्टेजमध्ये होतं. बऱ्याचदा आई-वडिलांची, पालकांची अशी समस्या असते, की मुलं अभ्यास करत नाहीत. पण जेव्हा मुलाशी चर्चा केली जाते, त्यावेळेला असं समजतं, की मुलगा अभ्यास न करण्यापाठीमागचं कारण हे शेवटी आई-वडीलच असतात किंवा घरामध्ये त्यांची कायम भांडणं असतात. किंवा घरामध्ये कायम वादावादीचं वातावरण असतं, तणावाचं वातावरण असतं, की त्याच्यामुळे मुलांना अभ्यास करता येत नाही. हे खरं प्रॉब्लेम असतो. तर प्रॉब्लेम असेसमेंटचं काम ह्या दुसऱ्या टप्प्यावरती केलं जातं. तिसरा जो स्टेप आहे, तिसरा जो टप्पा आहे काउन्सिलिंगचा, तो गोल सेटिंगचा असतो. म्हणजे आता ध्येय ठरवलं जातं. तर का आपल्याला एकदा प्रॉब्लेम काय आहे हे समजल्यानंतर मग आता आपल्याला एक ध्येय ठरवलं जातं, की ध्येय त्यानुसार आपल्याला असं-असं करायचं आहे. जसं लहान मुलगा अभ्यास करत नाही. आपल्याला प्रॉब्लेम समजला, की तो का अभ्यास करत नाही? तर त्या आई-वडिलांच्या किंवा त्या पालकांच्या भांडणामुळे तो अभ्यास करत नाही. तर गोल असं सेटिंग केलं जातं, की त्या मुलाला बघण्याची गरज नाही, बघण्याची तुम्हाला गरज आहे. तर त्या दृष्टिकोनातून गोल एक सेट केलं जातं आणि त्याचं गोल सेट करत असताना तो फक्त काउन्सिलर नाही, तर त्याची सुद्धा मान्यता असते. त्याला सुद्धा ते पटावं लागतं क्लायंटला, की हां, नाही हे अशा पद्धतीने आपण गेलं पाहिजे. चौथा टप्पा असतो तो काउन्सिलिंग इंटरव्हेन्शन. म्हणजे आता एक्झॅक्टली आपल्याला कशा पद्धतीने जायचं आहे. म्हणजे जर का एकदा गोल सेटिंग झाल्यानंतर आपल्याला काही स्टेजेस ठरवावे लागतात, की काय करायचंय. समजा मनाची एकाग्रता होत नसेल, एखादा व्यक्ती आहे त्याला डिसिजन घेता येत नसेल, तर तो त्याचं लाईफस्टाईल बघितली जाते पहिल्यांदा. लाईफस्टाईल कशी आहे तो. त्याच्या लाईफस्टाईलमध्ये जर का हेल्दी आहार नसेल, एक्सरसाइज नसेल अजिबात, एकाग्रता किंवा मेडिटेशन ह्याचा लांब-लांबपर्यंत संबंध नसेल, तर पहिल्यांदा त्याला ते करायला शिकवलं जातं, की आहार आपला कसा असला पाहिजे किंवा आपलं थोडंसं मेडिटेशन केलं पाहिजे, थोडासा एक्सरसाइज केला पाहिजे. मग मेडिटेशनमध्ये थोडंसं आपल्या मनाशी संवाद साधून आपण आपल्यावरती संवाद साधत आपण आपलं मन एकाग्र करायला शिकलं पाहिजे. मग ह्या प्रोसेसमधून हळू-हळू, हळू-हळू त्या क्लायंटला तटस्थपणे त्या गोष्टीकडे बघण्याला शिकवलं जातं. तर हे ॲक्चुअली ह्या प्रोसेसमध्ये होतं, काउन्सिलिंग इंटरव्हेन्शनमध्ये. ह्याला सुद्धा काही सेशन जात असतात. हे 1, 2, 3 सेशनमध्ये होत नाही. डिपेंड असतं, की तो प्रॉब्लेम नक्की काय आहे आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कुठल्या-कुठल्या ॲक्टिव्हिटीज कराव्या लागणार आहेत, कोणत्या-कोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि त्या प्रॉब्लेमवरती डिपेंड असतं, की किती सेशन जाणार आहेत ते आपले. हा एक टप्पा असतो. 5वा जो टप्पा असतो किंवा 5वी जी स्टेप असते काउन्सिलिंगमधली जी महत्त्वाची असते ती इव्हॅल्युएशन. इव्हॅल्युएशन, त्याच्यानंतर टर्मिनेशन आणि फॉलोअप ही एकाच वेळेला होत असतं. इव्हॅल्युएशन म्हणजे काय? तर मूल्यमापन. आतापर्यंत आपण जे केलेलं आहे, म्हणजे आपण गोल सेट केलं, ते गोल अचीव्ह करण्यासाठी आपण काही गोष्टी शिकलेलो आहोत. तर ते होतंय का व्यवस्थित? त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय स्वतः बदल होतोय का? त्या क्लायंटमध्ये बदल होतोय का? तर त्याचं मूल्यमापन ह्याच्यामध्ये केलं जातं. ते मूल्यमापन केल्यानंतर आता एक वेळ आलेली असते, की आता क्लायंट स्वतःच्या स्वतः तयार झालेला असतो. म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम आल्यानंतर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तो आता तयार झालेला असतो. तिथे एक वेळ असते, तिथं आता थांबलं पाहिजे. टर्मिनेशन म्हणजे तिथून आता ते काउन्सिलिंग प्रोसेस थांबवली जाते पूर्णपणे. बऱ्याचदा काय होतं, की टर्मिनेशनच्या वेळेला क्लायंटला असं वाटतं, की ही प्रोसेस थांबू नये. आपण म्हणजे त्याला एक अटॅचमेंट तयार होते. खास करून विरुद्ध लिंगी जर का क्लायंट असेल, म्हणजे क्लायंट फिमेल असेल, काउन्सिलर मेल असेल किंवा उलटं काउन्सिलर जर का फिमेल असेल आणि क्लायंट मेल असेल, तर काय होतं, त्यांना एक अटॅचमेंट तयार होते त्यांची. अ, कारण आपल्या आयुष्यामध्ये आपले प्रॉब्लेम ऐकणार कोण नसतं, आपल्याला समजून घेणार कोण नसतं आणि आपल्याला असा सल्ला देणार कोण नसतं. तर अशी एक व्यक्ती आपल्याला भेटलेली असते आणि तिच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवता यावा किंवा तिच्याशी जास्तीत जास्त बोलता यावं, असं त्या क्लायंटला वाटत असतं. तर जो प्रोफेशनल काउन्सिलर असतो त्याला तो ओळखतो हे काय चाललंय ते आणि तो एका योग्य ठिकाणी योग्य पद्धतीनं ही काउन्सिलिंग प्रोसेस थांबवतो. आणि हे थांबवत असताना त्याला ते समजावून सांगतो, की तू आता स्वतः सक्षम झालेला आहेस, स्वतः तयार झालेला आहेस. इथून पुढं हा एक प्रॉब्लेम होता, पण इथून पुढं आयुष्यात जे काही प्रॉब्लेम येतील, त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तू तयार झालेला आहेस. हा विश्वास देऊन तो काउन्सिलिंग प्रोसेस थांबवतो. ही काउन्सिलिंग प्रोसेस थांबवल्यानंतर कदाचित काही-काही केसेसमध्ये असे होतं, की फॉलोअप घेण्याची गरज वाटते. म्हणजे 2 महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर, की आता काही अडचण तर नाही ना किंवा आता सगळं ठीक तर आहे ना? अशा काही केसेसमध्ये फॉलोअप घेण्याची गरज वाटू शकते. त्यावेळेला तो काउन्सिलर फॉलोअप घेऊ शकतो. तर ह्या ज्या 5 महत्त्वाच्या स्टेप्स आहेत, ह्या 5 स्टेप्समधून तो क्लायंट जात असतो. मग ह्याला किती सेशन लागतील? एक सेशन जे असतं, आता आपण सेशन्स म्हणजे काय बघूया. सेशन्स म्हणजे काय? तर आता आपल्याला माहिती आहे दवाखान्यात गेल्यानंतर आपल्या आजारानुसार आपण समजा ताप, सर्दी, खोकला असेल तर एक 10 मिनिटामध्ये आपण बाहेर येतो. किंवा समजा कानाचा काही प्रॉब्लेम असेल, नाकाचा प्रॉब्लेम असेल, तर ते क्लिनिक, तो हॉस्पिटल किती मोठं आहे त्याच्यानुसार आपल्याला वेळ लागत असतो. पण काउन्सिलिंगसाठी ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला काउन्सिलिंगचा एक टाईम आहे, तो आहे 45 मिनिटे.
45 मिनिटं हा एक स्टँडर्ड टाइम आहे. प्रत्येक सेशनचं टायमिंग हे 45 मिनिटं असतं. कधी-कधी एखाद्याला जास्त बोलावंसं वाटतं, पण तिथं थांबावं लागतं. कारण इतरही पेशंट असतात किंवा क्लायंट असतात आणि त्या ठराविक वेळेमध्येच ती गोष्ट पूर्ण करणं किंवा ती महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या काउन्सिलरपर्यंत पोहोचवणं, क्लायंट असेल तर आणि काउन्सिलरनं आपल्या क्लायंटपर्यंत पोहोचवणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी हा पिरियड खूप महत्त्वाचा आहे 45 मिनिटाचा. त्याच्यानंतरचा दुसरा एक मुद्दा येतो, की ह्याची काउन्सिलर शोधायचा कसा? आता जसं आपण पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, की काउन्सिलरची खूप संख्या जी आहे ती खूप कमी आहे. म्हणजे 13 लाख लोकसंख्येमध्ये एक काउन्सिलर उपलब्ध आहे आणि ती संख्या सायकियाट्रिस्टची सुद्धा आहे. तर त्याची आकडेवारी वगैरे मी पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये दिली. मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा हा व्हिडिओ देईन. जो पाठीमागचा आहे तो तुम्ही तो बघू शकता. तर ऍक्च्युअली मुळात काउन्सिलरची संख्या खूप कमी आहे, पण त्यातही आपण त्यातल्या त्यात एखादा तज्ञ काउन्सिलर कसा बघायचा, त्याचं ऍटलिस्ट क्वालिफिकेशन बघायचं. BA, MA सायकॉलॉजी आहे का? किंवा MSc सायकॉलॉजी केली का कम्प्लीट? त्याच्यानंतर त्याला काही वर्षांचा एक्सपिरियन्स आहे का? जर का त्याने MPhil आणि PhD केली असेल त्या विषयातली, तर ते बेस्टच आहे, चांगलीच गोष्ट आहे. पण ते नसेल तर त्याला त्या विषयातला काही चांगला अनुभव आहे का? चांगल्या संस्थांमधला काही NGO आहेत पुणे, मुंबई शहरामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतायत. तिथला काय अनुभव आहे का? त्याने कुठलं सर्टिफिकेशन केलंय का? असं असेल तर त्या काउन्सिलरकडे जायला काय हरकत नाही आणि थोडासा रेफरन्स घेऊन गेलेलं कधीही चांगलं. असं आपण अंदाजे जातो आपण. थोडीशी आपल्याला कळत नाही की ती व्यक्ती काय आहे. ते थोडासा रेफरन्स घेऊन गेलेलं कधीही चांगलं. आता ह्याची फी किती असावी? आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला आपण OPD मध्ये जातो, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये किंवा साध्या आपल्या गावाकडच्या क्लिनिकमध्ये, तर त्यांचा एक स्टँडर्ड रेट ठरलेला असतो. जे तालुका पातळीवरची किंवा ग्रामीण भागातले जे काही डॉक्टर्स असतील, तर त्यांचा एक 100 ते ₹150 त्यांचं एक चार्ज आकारला जातो त्यांनी. त्यांची फी असते वन टाईम. काही औषधं दिली तर औषधांची वेगळी फी असते. ज्यावेळेला आपण जे खास डॉक्टर्स असतात ह्याच्यासाठी नाका कान, नाक, घसा तज्ञ किंवा पोटांचे विकार असणारे डॉक्टर असतील किंवा काही वेगळ्या आजारांचे डॉक्टर असतील, तर त्यांची एक फिक्स रेट असतं त्यांचं. केस पेपर फी त्याला म्हणतो आपण ₹300 किंवा ₹400 फी असते. काउन्सिलिंगमध्ये, सायकॉलॉजीमध्ये अशी फिक्स रेट नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपापल्या ह्याच्यानुसार म्हणजे तो कुठल्या सिटीतला आहे. पुणे, मुंबईतले असतील तर त्यांचे रेट वेगळे असतील किंवा थोडेसे बाहेरच्या बाजूचे असतील दुसऱ्या मोठ्या शहरांमध्ये तर त्यांचे रेट वेगळे असतील. पण साधारण हे रेट किती असावेत? तर याचा सुद्धा विचार ऍक्च्युअली काउन्सिलरनी करायला हवा. कारण का एकतर आपल्या विषयाच्या संदर्भात खूप कमी अवेअरनेस आहे लोकांच्या मध्ये. त्यामुळे लोकांनी पहिल्यांदा आलं पाहिजे आपल्याकडे. त्यामुळे आव्वाच्या सव्वा फी आकारून सुद्धा खूप फायदा नाही. कारण तुम्ही जर का एका सेशनला ₹1000, ₹1500, ₹2000 असे एका सेशनला तुम्ही आकारत असाल, तर थोडासा विचार केला पाहिजे. कारण लोकांना एकतर वाटतं की आपण दवाखान्यात गेल्यानंतर किंवा त्या क्लिनिकमध्ये गेल्यानंतर आपल्याला काही इंजेक्शन नाही, औषधं गोळ्या नाहीत. तर आपण ₹1000 किंवा ₹1500 कशाचे द्यायचे? असा लोकांचा थोडासा प्रश्न पडू शकतो. आणि त्यामुळं खूप म्हणजे म्हणतो ना, की नाकाच्या वरती पाणी गेल्यानंतर ती गोष्ट करायला जाणं. त्यामुळे खूप सिव्हिअर केस झाल्यानंतर ती लोकं आपल्याकडे येतात. तर असं न होता छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी सुद्धा ज्यांना आयुष्यात खूप चांगला फरक पडू शकतो म्हणजे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर. अशा छोट्या-मोठ्या केसेससाठी सुद्धा लोकांनी आपल्याकडे आलं पाहिजे. ह्यासाठी मुळात आपली फी कमी असावी. तर ही किती कमी असावी? साधारण मला असं वाटतं की ₹400 ते ₹500 ठीक आहे, छोट्या-मोठ्या शहरांसाठी. आणि जर का तुम्ही त्यात ॲडव्हान्स अजून काही गोष्टी देणार असेल, तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं म्हणजे तुमचं जर का इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असेल, तुम्ही काही मेडिसिन देत असाल, जर का सायकियाट्रिस्ट असतील तर त्यांची फी अर्थात त्यांची फी जास्त असते. तर अशा काही गोष्टी आपण प्रॅक्टिसमध्ये वापरल्या पाहिजेत. तर मला वाटतं की ॲक्चुअली हे काउन्सिलिंग प्रोसेस काय असते आणि काउन्सिलर कसा निवडला पाहिजे किंवा ती व्यक्ती कोण असते, ते नातं कसं तयार होतं, ह्या गोष्टीच्या संदर्भात मी एक चांगली माहिती तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला जर काही माहिती आवडली असेल, तर ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.